वर्गीकरण या घटकासाठी आपल्याला 10% भारांश हा परीक्षा परिषदेने ठरवून दिलेला आहे, शासनाने ठरवून दिलेला आहे. आणि हा भारांश ठरवलेला जो आहे, हे 10% काय सांगतात? तर आपल्याला हे 10% सांगतात की आपल्याला या घटकावर 100 पैकी 10% गुण मिळणार आहेत. 10% गुण म्हणजेच काय? जर आपण या 100 गुणांचे 10% काढायला गेलो तर 100 गुणिले 10/10, तर अशा पद्धतीने आपल्याला 10 गुणांसाठी या घटकावर प्रश्न विचारले जातात. 10 गुण आहेत म्हणजेच 5 प्रश्न येणार आहेत. एक प्रश्न 2 मार्कांसाठी याप्रमाणे. वर्गीकरण या घटकाचं 3 वेगवेगळ्या उपघटकांमध्ये पुन्हा वर्गीकरण होतं आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न येतात. आता 3 वेगवेगळे घटक असल्यामुळे काही उपघटकावर 2 प्रश्न येतात आणि एका उपघटकावर एकच प्रश्न येतो. वर्गीकरणामध्ये जो प्रश्न प्रकार आपल्याला दिला जातो त्यामध्ये 4 पर्याय दिले जातात. त्या 4 पैकी 3 पर्याय यांच्यामध्ये एक समानता असते. त्यांच्यात एक समानता असते आणि एकच पर्याय हा असा वेगळा असतो जेणेकरून की आपण त्यातलं वेगळं पद ओळखायचं असतं. इंग्रजीत याला आपण ऑड मॅन आउट असं म्हणतो पहा, की गटात न बसणारे पद ओळखा आणि ते वेगळे करा असं यामध्ये आपल्याला सांगितलं जातं. इथे आपल्याला 2024 साली आलेले काही प्रश्न पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये जी परीक्षा झाली होती त्यातला ए सेटचे इथे मी काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. आणि यात आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते की 61व्या प्रश्नात 4 पर्याय दिलेले आहेत आणि यातून वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. जर आपण हे पर्याय वाचले 61वेचे, हे शब्द संग्रहावर आधारित आहे. धाम, ग्रह, आलय, सदन. जर तुम्ही कधी शासकीय मार्गदर्शिका वापरली तर त्यातला हा आहे तसा प्रश्न उचललाय. शासकीय मार्गदर्शिका मी पहिल्या तासापासून सांगतोय. तर यामध्ये उत्तर काय येतं वेगळं? तर ते येतं ग्रह. फक्त शासकीय मार्गदर्शिकेत ग्रह देण्याऐवजी त्यांनी काय दिला होता पर्याय? गृह हा पर्याय दिला होता. जसंच तसं नाही, त्यात थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि हा प्रश्न आपल्याला शासकीय मार्गदर्शिकेतून आलेला आहे. त्यामुळे शासकीय मार्गदर्शिका आपण अभ्यासलेली कधीही चांगली. तर आता आपण पुढे जाऊ. अशा पद्धतीने लक्षात घ्या, 4 पर्याय दिले जातात आणि वेगळा करायचा असतो एक पर्याय. आणि तो का वेगळा करायचा? तर बाकीच्या 3 पर्यायांमध्ये एक साम्य आहे. धाम म्हणजे घर, आलय म्हणजे घर, सदन म्हणजे सुद्धा घर, त्यालाच आपण निवास असं म्हणतो. पण ग्रह हे म्हणजे अवकाशात फिरणारे खगोल आहेत. अवकाशात फिरणारे खगोल आहेत जे एखाद्या ताऱ्याभोवती फिरतात, त्याला आपण ग्रह म्हणतो. लक्षात घ्या, धाम, आलय, सदन हे 3 पर्याय आपल्याला घर किंवा निवास या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर ग्रह हे अवकाशात फिरणारे खगोल आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने या वर्गीकरणात 4 पर्याय दिले जातात. त्यामध्ये 3 घटकात समानता असते आणि एकच पर्याय हा वेगळा असतो. हे इथं आपण लक्षात घ्यायचंय. पुढे जाऊ. हे पहा, अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न येतात. यामध्ये आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा असतो. कारण मगाशीच आपण पाहिलं की वर्गीकरणामध्ये हे या पद्धतीने 3 उपघटक आहेत: शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष या घटकाला अभ्यास करताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलची इथे थोडीशी माहिती घेऊ. या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला सर्वात महत्वाचं मराठीतील व्याकरणाचा भाग याचं पाठांतर असणं गरजेचं आहे. समानार्थी शब्द पाठ असणं गरजेचं आहे आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. आता समानार्थी शब्दाचं पहा, 2024 साली आलेलाच हा प्रश्न आहे आत्ताचा. समानार्थी शब्द 3 आलेत आणि एकच शब्द असा त्याच्याशी मिळता जुळता दिलाय पण त्याचा अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ हा पूर्णपणे वेगळा आहे हे इथं समजून घ्यायचंय. म्हणून समानार्थी शब्द पाठ असणं गरजेचं आहे. पुन्हा मी इथं आठवण करून देतो. वर्गातील जर समानार्थी शब्द शिक्षकांनी शिकवले आणि त्यानंतरच मी पाठ करेन असं जर तुम्ही केलं
तर मग काही खरं नाही. ठीक आहे, भूल जाने का फिर. त्यामुळे समानार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांचं आत्तापासूनच नियोजन करा आणि ते पाठांतराला सुरुवात करा. दिवाळीनंतर कराल तर खूप लोड येईल, खूप लोड. त्यावेळी आपण गणित आणि बुद्धिमत्तेकडे जास्त फोकस करायचा आहे आणि पाठांतराचा भाग हा फक्त थोड्या वेळासाठी करायचा आणि नुसतं डोळ्याने वाचायचंय दिवाळीनंतर. आता तोंडाने म्हणा, तोंडाने पाठ करा, आरशासमोर उभं राहून पाठ करा. पुढचा विषय आहे तो परिसर अभ्यास 1 आणि 2 वर आधारित प्रश्न. यामुळे सर तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं परिसर अभ्यासचं पुस्तक तुम्ही घेऊन बसा आणि काही इतर माहितीवर आधारित प्रश्न असतात. आता इतर माहितीवर आधारित प्रश्न कोणते ते आपण इथे पाहूयात. पहा, तर पहिल्यांदा मी घेतलेले आहेत मराठी महिने व दिवस. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, कारण की हे पाठ असणं गरजेचं आहे. आपल्याला इंग्रजी महिने आणि त्याचे दिवस पाठ असतात, पण मराठी महिन्याचे दिवस आणि ते मराठी महिने हे आपल्याला पाठ नसतात. म्हणून आपण ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहा, आता यात जर आपण निरीक्षण केलं तर पहिले 6 मराठी महिन्यांमध्ये बऱ्यापैकी 31 दिवस आहेत. फक्त चैत्र महिना हा 30 किंवा 31 दिवसांचा आहे. पहा इथे. आणि तिथून पुढे जे 6 महिने आहेत ते ओळीनेच 30 दिवसांचे आहेत. लक्षात घ्या, ओळीने सर्व महिने हे 30 दिवसांचे आहेत, म्हणून तिथं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे 31 दिवसात झाला की परत 28 किंवा 29 दिवसाचा महिना, पुन्हा 31 दिवसाचा महिना, पुन्हा 30 दिवसाचा महिना, असं किचकट मराठी महिन्यांमध्ये नाही. हे आपल्याला इतर माहितीमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. इतर माहितीवर आधारित जी पुढची माहिती आहे ती आहे वाद्यांची. वाद्यांचे प्रकार जे आहेत ते एकूण 4 प्रकार पडतात वाद्यांचे. या वाद्यांचे जे प्रकार पडतात यामध्ये पहिले आहेत तारा असणारे तंतुवाद्य. आणि या तारा असणाऱ्या तंतुवाद्यांना आपण इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर विचारलंच की वेगळा शब्द काढा आणि तुणतुणे, सतार, तानपुरा, बासरी असं दिलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बासरी तोंडाने वाजवली जाते, तर तुणतुणे, सतार, तानपुरा हे तारेने वाजवले जातात. म्हणून त्यावेळी उत्तर बासरी येईल. आता जी तारा असणारी वाद्य असतात त्यांच्यात बालाग हा एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. तर बालाग हे तुम्हाला कुठे पाहायला मिळेल बघा. आपलं जे भाग 2चं पुस्तक आहे, या भाग 2च्या पुस्तकात शेवटच्या धड्यामध्ये बालाग आहे. शेवटच्या धड्यात बालाग आपल्याला पाहायला मिळेल. फुंकून वाजवायची वाद्ये त्यांना आपण सुशीर वाद्य म्हणतो. हे शब्द लक्षात ठेवायचे. कोणते? तर इथं जे आपल्याला दिलेले आहेत पहा, तारा असणारी तंतुवाद्ये. तारा असणाऱ्यांना आपण तंतुवाद्य म्हणायचं. फुकून वाजवायची ती सुशीर वाद्ये. त्यानंतर चामड्यात जी वाद्य असतात त्याला आपण चर्मवाद्य म्हणतो. यामध्ये वेगवेगळी इथे वाद्य पाहायला मिळतात, जसे की ढोल. ढोल म्हणलं की लगेच लक्षात येते त्याला चामडं लावलेलं असतं. ताशा, ढोलकी, डब, हलगी यांना आपण काय करतो, चामडं लावलेलं असतं. तर ते इथं लक्षात घ्या. नंतर आहे ते शेवटचं घनवाद्य. आता घनवाद्य कशी ओळखायची, तर ही धातूंपासून बनवलेली असतात. जसं की आपण टाळ वाजवतो, ठीक आहे, झांज, चिपळ्या, घंटा, धातूचा त्रिकोण हे या पद्धतीने असतो पाहतो. आणि त्याला मध्ये आपण एका असं धातूची एक कांडी असते त्याने वाजवायचं असतं. घुंगरू हे धातूपासून बनवलेले वाद्य आहेत. धातूपासून बनवलेल्या वाद्यांना आपण घनवाद्य असं म्हणतो. या पद्धतीने आपण जी इतर माहिती होती त्यामध्ये मराठी महिने व दिवस आणि वाद्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण या अगोदर झालेले काही प्रश्न पाहणार आहोत. आणि हे प्रश्न पाहत असताना आपल्या इथे लक्षात येईल की जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे फक्त शब्दसंग्रहावर येत नाही, तर काही प्रश्न आकृत्यावर येतात, काही प्रश्न संख्यांवर येतात. आणि 5 प्रश्न आहेत. त्यामुळे कधी कधी शब्दसंग्रहावर काय होतं, 2 प्रश्न येतात, आकृतीवर 1 येईल, संख्यांवर 2 येईल. मग कधी कधी काय होणार आहे, शब्दसंग्रहावर एकच येईल
आकृत्यांवर 2 येईल, संख्यांवर 2 येईल किंवा शब्दसंग्रहावर 2 येईल आणि आकृत्यावर 2 येईल आणि संख्यावर 1 येऊ शकतो. अशा पद्धतीने यात काय होतात, बदल होत जातात. हे इथं आपण लक्षात घ्यायचंय. आता 2017 साली काय झालेलं आहे पहा. 2017 साली जेव्हा प्रश्न आले त्यावेळी शब्दसंग्रहावर आधारित 2 प्रश्न आले होते. शब्दसंग्रहावर आधारित 2 प्रश्न आले आणि हा जो पहिलाच प्रश्न आहे तो पूर्णपणे लक्षात घ्या, तो पूर्णपणे आपल्या परिसर अभ्यासातला प्रश्न आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे, विदू, अर्क, भानू, मित्र हे शब्द दिलेत आणि हे समानार्थी शब्दावर आधारित प्रश्न आहेत. सर्व प्रश्न हे समानार्थी शब्दावर आधारित प्रश्न आहेत पहा. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला एकच शब्द हा वेगळा दिलेला आहे. लक्षात घ्या, एकच शब्द वेगळा दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्याचे समानार्थी शब्द पाठ असतील त्या विद्यार्थ्याने इथं उत्तर सांगू शकतात किंवा मग मी सांगणार आहे की यामध्ये वेगळं कोण असेल. हा, ज्याचा माईक ऑन होईल त्याने बोला. मित्र. मित्र. बर, अजून कोणाच काय म्हणणं आहे का वेगळं? सर मी सांगू? बोला. विदू. विदू का बरं आणि मित्र का बरं, काय भानू, वाटतं? मित्र, अर्क हे समानार्थी शब्द आहेत सूर्याचे. बघा, भानू, मित्र, अर्क हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. अर्क म्हणजे सुद्धा सूर्य आहे, ठीक आहे. त्याचबरोबर मित्र म्हणजे सुद्धा सूर्य आहे, भानू म्हणजे सुद्धा सूर्य आहे. फक्त विदू हा शब्द चंद्राशी निगडित आहे. लक्षात घ्या, बाकीचे सर्व शब्द हे सूर्याशी निगडित आहेत. म्हणून वेगळा शब्द यामध्ये विदू हा येतो. म्हणून समानार्थी शब्द आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न हा आपला 2018च्या पेपरमध्ये आहे. 2017ला 2 प्रश्न शब्दसंग्रहावर होते, तर 2018ला फक्त एकच प्रश्न हा या शब्दसंग्रहावर होता. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर हे शब्द व्यवस्थित वाचले तर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की यामध्ये काय विशेष आहे ते. सर हे सगळे जोड शब्द आहेत, जोड शब्द आहेत. बरोबर, हे सर्व जोड शब्द आहेत. कोड कौतुक जोड शब्द आहे, बरोबर. न्याय निवाडा जोड शब्द आहे. नवा कोरा जोड शब्द आहे. 2 वेगवेगळे शब्द एकत्र येऊन जोड शब्द झालेले आहेत. इथं मात्र काय झालेलं आहे, सुरस निरस हे 2 विरुद्धार्थी शब्द एकत्र आलेले आहेत. बाकीकडे तसं झालेलं नाहीये. पर्याय क्रमांक 1 हे इथं उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2019च्या पहा, पुन्हा एकदा आपल्याला फक्त आणि फक्त परिसरवरच आधारित आलेला प्रश्न आहे. परिसर अभ्यास 2019ला जेवढे प्रश्न होते ते पूर्णपणे परिसर अभ्यास 1 वर अवलंबून असणारे प्रश्न आले होते, ठीक आहे. त्यामुळे आपण त्या परिसर अभ्यास 1 व 2 यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. 2019ला जेवढे प्रश्न इथं आपल्याला दिसत आहेत ना, हे सर्व प्रश्न परिसर अभ्यासावर आधारित आहेत. बघा, जठर, ग्रासिका, लहान आतडे आणि फुफ्फुसे हे परिसर अभ्यासावर आधारित प्रश्न आहेत. जर बारकाईने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जठर, ग्रासिका आणि लहान आतडे हे पचन संस्थेशी निगडित आहेत. लक्षात घ्या, पचन संस्था. जर का आपण व्यवस्थित ती आकृती बघितली ना तरी सुद्धा लगेच लक्षात येईल की अरे ही पचन संस्था आहे. जठर हे पहा, या पद्धतीने आपली पचन संस्था असते. हा जो पिशवीसारखा आकार आहे याला आपण म्हणतो जठर. तर तोंडापासून जठरापर्यंत जे अन्न आणतं त्याला म्हणतात ग्रासिका. आणि इथून पुढे इथे आपल्याला स्वादुपिंड पाहायला मिळतं आणि इथे आपलं यकृत असतं, आपल्या शरीरातली सर्वात मोठी पेशी, ठीक आहे. इथे असतं यकृत आणि पुढे मग लहान आतडे असतात. आता ते मी काढत बसत नाही. तर लहान आतडे हे सुद्धा पचन संस्थेचा भाग आहे. पण फुफ्फुसे हे पचन संस्थेचा भाग येत नाहीत, तर हे येतात
श्वसन संस्थेचा भाग, म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. तर एक लक्षात घ्या, श्वसन संस्थेचा भाग फुफ्फुस असल्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. परत जो खालचा प्रश्न आलेला आहे 2019 साली, तो सुद्धा आपल्या परिसर अभ्यास भाग 2 वर आधारित आहे. मानवाची गोष्ट, परिसर अभ्यास भाग 2. तर यामध्ये आपल्याला वेगळं उत्तर जे सापडणार आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, भाग 2चं वाचन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि मी मुलांना ही जी ठिकाण दिलेली आहेत, ही भारतातील मध्याश्म युगातली ठिकाणं आहेत. हे काय आहेत? भारतातली मध्याश्म युगातली ठिकाणं आहेत. आणि यामध्ये वेगळं कोण असं जर विचारलं तर महाराष्ट्रातले पाटणे हे बरोबर जोडी आहे, कारण महाराष्ट्रात पाटणे या भागात आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका बरोबर जोडी आहे. मी तर असं ही छोटी छोटी अक्षरं सांगूनच सुरुवातीला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांना. गुजरातमधलं लागणंच बरोबर आहे. फक्त राजस्थानातील मग गंगापूर हे वेगळं येईल का, वेगळं काय आहे? तुमचं काय मत आहे का? सर गुजरात राजस्थान मधलं गंगापूर हेच बरोबर आहे. म्हणजे गंगापूर हे हेच काय आहे? बरोबर आपल्याला बरोबर. उत्तर मिळतं. महाराष्ट्रातलं पाटणे हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ही मध्याश्म युगातली ठिकाणं आपल्या परिसर भाग 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता आपण पुढच्या काही प्रश्नांकडे जाऊ आणि हा घटक इथे स्टॉप करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परिसर भाग 2 आणि परिसर भाग 1 हे सुद्धा वाचणं का गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे जी मराठी महिने व दिवस दिले होते, त्याचबरोबर वाद्यांचे प्रकार दिले होते, ते सुद्धा आपण वाचणं गरजेचं आहे. आता 2021 साली जे प्रश्न आलेले आहेत, यामध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे सुद्धा परिसर अभ्यासावर आधारित आहेत. तर बघा, 21 साली जे प्रश्न आले होते, त्यात पहिला प्रश्न होता गटात न बसणारे पद ओळखा आणि 4 खगोलांची माहिती दिली आहे. चंद्र हा उपग्रह आहे. चंद्र हा काय आहे? उपग्रह आहे. बाकीचे सर्व हे जे आहेत ना, बाकीचे हे सर्व ग्रह आहेत. चंद्र हा एकमेव उपग्रह आहे. आता पुढे पहा, पुढचा 2021 साली आलेला प्रश्न होता, वेगळा शब्द यात ओळखायचा आहे. सहस्त्रक, शतक, सेकंद आणि काष्टवलय. तर यामध्ये आपण कोणाला वेगळं काढणार? हे कसं आपण आता काढणार? तर यामध्ये बघा, काष्टवलय ही जी आहे, ही फक्त जी वृक्ष असतात ना, झाडं, त्यांचं वय काढण्याची काष्टवलय ही एक पद्धत आहे. की आपण जर झाड तोडलं, समजा एखादं झाड काय केलं आपण, तोडून टाकलं आणि ते खूप मोठं होतं, त्याचं खोड खूप मोठं होतं, आणि अशा वेळी जर का त्या झाडाच्या मध्ये अशी वर्तुळं असतात, की जेवढी जास्त वर्तुळं तेवढं झाड ते जुनं असतं. तेवढं झाड ते काय असतं? जुनं असतं. मग काष्टवलय पद्धतीने काय होतं? फक्त झाडाचंच वय ठरवता येतं. पण सहस्त्रक, शतक, सेकंद हे आपल्याला वेळ सांगतात. काष्टवलयने काय कळलं जातं? फक्त झाडाचं वय किती आहे हे समजतं. तर सहस्त्रक, शतक, सेकंद हे आपल्याला वयोमान किंवा कालमापन, कालमापन सहस्त्रक, शतक, सेकंद यानेही आपण करतो. पण काष्टवलयने आपण फक्त आणि फक्त झाडाचंच वय काढतो. पहिल्या धड्याच्या खालीच आहे. विलाड लिबी, विलाड लिबी यांच्या अगोदर ती माहिती असेल किंवा नंतर असेल. विलाड लिबी यांनी कार्बन डेटिंग पद्धती, कार्बन 14 पद्धतीचा शोध लावलेला. धड्याच्या खाली तुम्ही ते वाचू शकता, परिसर भाग 2 मध्ये. ठीक आहे, पुढे जाऊ. शेवटचे काही प्रश्न पाहूयात. इथे पहा, 2022 साली गटात न बसणारे पद ओळखायचं होतं. तर यामध्ये सर्वच्या सर्व जोड्या या समानार्थी शब्दाशी निगडीत आहेत. डोळ्याला नयन म्हणतात, सूर्याला भास्कर म्हणतात, हस्तला पाणी म्हणतात. पण इथं त्याची वेलांटी बघा, वेलांटी हस्त म्हणजे हात,
हातालाच पाणी पण म्हणतात, पण वेलांटी पहिली आहे, ही इथं बारकाईने लक्ष द्या. पण गरीबला दिन म्हणतात, पण इथं वेलांटी चुकवलेली आहे. हा दिन कसा पाहिजे, तर याला दुसरी वेलांटी पाहिजे, म्हणून याचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 4. 23 साली सुद्धा एकच प्रश्न होता. उंट सांडणी, बाबा, आई, वर, वधू. लगेच लक्षात येतं. पुल्लिंग, सॉरी, इथे आपल्याला काय केलंय, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग यांची इथं आपल्याला जोडी दिलेली आहे. बाबा पुल्लिंग येतात, आई स्त्रीलिंग येते, वर पुल्लिंग येतो, वधू स्त्रीलिंग येते. मग हिथंच का बरं चुकलंय, मोर मोरीन काय चुकलंय का? तुमचं काय मत आहे? मोरला काय पाहिजे होतं मग? मोरला काय येईल? ज्याचा माईक ऑन होईल त्याने सांगा किंवा मेसेज करा तसा. लांडोर. उंट सांडणे बरोबर आहे. बाबा आई बरोबर आहे. वर वधू बरोबर आहे. आणि याची PDF मी तुम्हाला तेवढ्यासाठी पाठवली होती. आपण वाचन केलं असेल तर टिकाल. सांगितलं जातं ना, वाचाल तर वाचाल. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2024 सालचा एक शेवटचा प्रश्न इथे घेऊ. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हा सुरुवातीलाच झाला होता प्रश्न. धाम, धाम म्हणजे सुद्धा निवास, घर. ठीक आहे. तर यामध्ये 3 शब्द हे घराशी निगडीत आहेत. ते कोणते आहेत? तर हा धाम म्हणजे घर आहे, आलय म्हणजे घर आहे, सदन म्हणजे सुद्धा घर आहे. पण हा जो शब्द आहे ग्रह, हे अवकाशात फिरणारे, अंतराळात फिरणारे, अवकाशात फिरणारे किंवा अंतराळात फिरणारे खगोल आहेत. अवकाशात फिरणारे पण कोणाभोवती? अवकाशात फिरणारे, अवकाशात ताऱ्याभोवती, ताऱ्याभोवती फिरणारे खगोल यांना आपण ग्रह असं म्हणतो. हे इथं लक्षात घ्या. ओके. सर्व विद्यार्थ्यांनी दिलेलं पाठांतर मराठीचं असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पाठ करणं खूप गरजेचं आहे.